नमस्कार भावी वकील मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचं LLB 3 इयरचं कॅप रजिस्ट्रेशन आता कंप्लीट झालेलं आहे आणि जवळपास 30,000च्या वर विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे. आणखीन देखील बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे फॉर्म हे व्हेरीफाय व्हायचे आहेत आणि व्हेरिफिकेशनला आता गती मिळालेली आहे. लवकरच तुमचे फॉर्म व्हेरीफाय होतील आणि त्यासाठी 25 जुलै पर्यंतचा वेळ दिलेला आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाला नसेल तर घाबरून जाऊ नका. फार जर तुम्हाला जास्तच वेळ लागत असेल, कुठलेही रिमार्क आणखीन आलं नसेल, पेंडिंग असेल तर तुम्ही तिकीट रेज करू शकता किंवा सीईटी सेलला कॉल करू शकता. तर आज आपण हा ऑप्शन फॉर्म कॉलेज चॉईसेस देण्यासाठी केव्हा सुरू होणार आहेत, त्याची डेट काय याविषयीची माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे एकूण 56,933 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय. त्यापैकी सक्सेसफुली ऍप्लिकेशन लॉक हा 50,224 विद्यार्थ्यांनी केलाय आणि 31,539 ऍप्लिकेशन आजच्या तारखेपर्यंत व्हेरीफाईड झाले आहेत. म्हणजे आणखीन देखील जवळपास 19,000 ऍप्लिकेशन्स हे व्हेरीफाय व्हायचे आहेत किंवा त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये त्रुटी असल्यामुळे त्या रिजेक्ट केलेल्या आहेत, काही पार्शली व्हेरीफाईड आहेत. परंतु येत्या 5 ते 6 दिवसामध्ये हे सर्व फॉर्म हे व्हेरीफाईड होतील आणि ऑप्शन फॉर्मला सुरुवात होईल. तर आता मग ह्या ऑप्शन फॉर्म फिल करण्याची डेट काय आहे, तर हे आपण गेल्या वर्षीच्या डेट्स पाहून त्या आधारे तुम्हाला मी त्याची थोडीशी आयडिया देतोय. तर माझ्याकडे हे 2024-25 म्हणजे गेल्या वर्षीचं LLB 3 इयरचं कॅप राऊंड शेड्यूल आहे. तर कॅप राऊंड फर्स्ट मध्ये 11/7/2024 ते 24/7/2024 या कालावधीमध्ये तुम्हाला एक्सटेन्शन सहित हा सुरुवातीला 18 तारखेपर्यंत वेळ होता. त्यानंतर तो वाढून 18 ते 24/7/2024 असं एक्सटेन्शन देऊन 24 तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येत होतं. ई स्क्रुटिनीसाठी 26/7/2025 चा टायमिंग दिलेला आहे. म्हणजे गेल्याच वर्षीचं या ठिकाणी फॉलो झालेलं आहे. 2 ते 3 दिवसाचा याच्यामध्ये फक्त फरक आहे. गेल्या वेळेस 24/7/2024 ही रजिस्ट्रेशनची शेवटची डेट होती. आता ती 21/7/2024 आहे. गेल्या वेळेस 26/7/2024 ही ई स्क्रुटिनीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची शेवटची तारीख होती. परंतु आता यावेळेस मात्र ती एक दिवस अगोदर म्हणजे 25/7/2025 अशी केलेली आहे. मग इथून पुढे काय होणार आहे, तर या ठिकाणी आता डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिक लिस्ट 28/7/2024 या तारखेदरम्यान आपली एक दिवस पुढे पाठीमागं अल्फाबेटिकल लिस्ट कॅप राऊंड 1 साठी आणि 2 साठी पब्लिश होणार आहे. त्यानंतर एक 2 ते 3 दिवसाचा कालावधी आपल्याला रिसॉल्विंग ग्रॅव्हन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिक लिस्ट यासाठी दिला जाणार आहे. म्हणजे आपली जी लिस्ट पब्लिश होईल अल्फाबेटिक लिस्ट, त्याच्यामध्ये कुणाला काही ऑब्जेक्शन असेल, चुकून त्यांचा डेटा हा आपण भरलेला डेटा आणि सीईटी सेल कडून डिक्लेअर झालेला डेटा याच्यामध्ये काही मिसमॅच असेल तर आपल्याला तिथं ऑब्जेक्शन घ्यायचंय आणि त्यासाठी 3 दिवस टायमिंग दिलेला आहे. तुम्ही ग्रॅव्हन्स क्रिएट केल्यानंतर तुम्हाला त्या प्रकारे लॉग इन मध्ये एडिटचं ऑप्शन दिलं जाईल. मग काय होईल, फायनल मेरिट लिस्ट ही 5/8/2024 याच्या आसपास म्हणजे 3 ते 6 तारीख या दरम्यान तुमची फायनल मेरिट लिस्ट पब्लिश होईल आणि 5 किंवा 6 तारखेपासून कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड फर्स्ट अँड सेकंड साठी हेच शेड्यूल जवळपास फॉलो होण्याची शक्यता आहे. 1 किंवा 2 दिवस मी म्हणेल 1 दिवस अगोदरच चालू होण्याची शक्यता आहे आणि म्हणजेच आपलं 5 ऑगस्ट दरम्यान कॉलेज ऑप्शन फिल करायला सुरुवात होईल आणि 10 तारखेच्या आसपास 10 ऑगस्टला किंवा 10 ते 12 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलं फर्स्ट कॅप राऊंड साठी त्याचं अलोकेशन होईल आणि तुम्हाला ते समजेल की आपला नंबर लागलेला आहे का नाही. तर असं हे थोडक्यात एक्सपेक्टेड डेट्स आहेत, ज्या गेल्या वर्षीच्या डेट्स वरून मी तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये थोडासा मायनर चेंज होऊ शकतो, परंतु याच प्रमाणे हे शेड्यूल असणार आहे.
मित्रांनो, जसं ऑथेंटिक ऑफिशियल शेड्यूल सीईटी सेल कडून डिक्लेअर होईल तर चॅनलवरून तुम्हाला लगेच त्याचा अपडेट भेटेल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतात. धन्यवाद.